शासकीय निवास शाळा वांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत अंमली पदार्थांचा गैरवापर करणे आणि प्रतिबंध. परमेश्वर, अरे काय चूक होती माझ्या पीएससीची. अरे त्या अल्पवयीन मुलानं दारू पिऊन जागीदारी नाटात पोरसो गाडी खाली अक्षरशः चिंगड्या केल्या माझ्या पीएससीच्या. परमेश्वरा का अरे पिली ती मुलं होती, माझी पीएससी नव्हती. परमेश्वरा, हे परमेश्वरा, अरे न्याय कर. कुणाच्या दारूची सजा कुणाला देतोस रे परमेश्वरा. पण मी माझ्या पीएससीला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही परमेश्वरा. वकील साहेब ऐकलं. हा या बोला, काय काम पडलं? वकील साहेब, मी तुमच्याकडे खूप अपेक्षेने आलेलो आहे. बोला. अहो, ते तुम्ही परशुकाडचं ऍक्सिडेंट ऐकलंच असेल. बरं त्याचा नाही तुमचा काय संबंध? अहो, त्यात माझी पीएससी लागली. बरं ठीक आहे, तुमची फाईल ठेवा, मी बघून घेतो आणि 2-3 दिवसांनी तुम्ही या. हो चालेल. हे घ्या फाईल. ठीक आहे, तुम्ही या, 2-3 दिवसांनी फाईल बघून घेतो तोपर्यंत. हा. असू द्या. मुलांना शासनाकडून पत्र आले, तुम्हाला माहित आहे का? अरे, अंमली पदार्थांविषयी शपथ घ्यायची आहे. त्याच्या आधी आपण तुम्हाला काही 2 प्रश्न विचारतो, चांगली उत्तर द्या. बाळा, तू व्हॉट इज दिस? बाळा, तू रावणाची लंका कुणी जाळली? आई शपथ तू कुणी जाळली? अहो सर, मी आज 2 दिवस गैरहजर होतो. तू काय तुम्ही जायचं बरं. वा, चांगली रिमोट आहे, झाली बस. बरं बाळा, तू इंग्रज भारतात का आले? त्याला मी कर्म नव्हतं म्हणून आली. तर मुलांनो, तुम्ही चांगली उत्तर दिली. अरे कुमार, किती वेळ झाला? आज असं कसला अभ्यास करतोय? रेस्ट घे जरा. अगं, ही केस जरा वेगळी आहे प्रिया. असली कसली केस आहे? वेगळी म्हणजे अगं तुला माहित आहे, पुण्यामध्ये तो पोर्शोकाचा अपघात झाला होता का नाही? हा, त्याचं आपल्याला काय समज? अगं, त्या अपघातामध्ये 2 डॉक्टर मुलींचा ऍक्सिडेंट झाला होता का नाही? हा. आणि त्यांना जीव गमावावा लागला. तिचा एक प्रियकर माझ्याकडे आला होता आणि त्याने सांगितलं की साहेब, तुम्ही माझी केस घ्या. म्हणून मी ती केस घ्यायचा विचार करतोय. काय ती माहिती आहे तुला? किती माणसं ती विचित्र आहे, ती आपल्याला जीवन सोडणार नाही. अगं, असं जर आपण प्रत्येकाला घाबरत गेलो तर आपला व्यवसाय घ्यावीच लागते ही केस. नाही, एक तर तुला केस सोडावी लागेल, नाही तर मला सोडावी लागेल. अगं प्रिया, काय बोलतेस तू? आपला व्यवसाय आहे. प्रत्येकाने जर असं घाबरून धंदा सोडला तर आपला धंदा चालणार कसा? अध्यक्ष महोदय, पुण्यामध्ये एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलानं, अल्पवयीन मुलानं दारूच्या नशेमध्ये 2 महिला डॉक्टरांचा अक्षरशः चिरडून अपघात केला. त्या अपघातामध्ये त्या 2 डॉक्टरांचा मृत्यू झाला. अध्यक्ष महोदय, आज अंमली पदार्थांमुळे देशासमोर, राज्यासमोर एवढं मोठं संकट उभं राहिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, आपण बघतो की त्या मुली दारू न पिता दुसऱ्या अल्पवयीन मुलांना दारू प्यावी आणि त्याला चिरडून टाकावे, त्यांचा काय दोष? अध्यक्ष महोदय, याच्याही पुढे जाऊ, त्या मुलाविरुद्ध न्यायालयामध्ये खटला सुरू झाला तर त्या खटल्यामध्ये त्याला निबंध लिहिण्याची शिक्षा दिली आणि निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन त्याला सोडण्यात आलं. अध्यक्ष महोदय, हे सरकार कुचकामी सरकार आहे. अध्यक्ष महोदय, कॉलेजच्या आवारामध्ये जर आपण गेलो, कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जर आपण गेलो तर अध्यक्ष महोदय, इथं मुलांपासून मुलींपर्यंत सगळे सिगारेटचं व्यसन करत असतात. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये अभ्यासाची पुस्तके विक्रेती करणारी दुकानं कमी दिसून येतात. पण अध्यक्ष महोदय, पान टपऱ्यांची संख्या जास्त आहे. एवढंच नाही अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कॉलेजची तरुणी रिव्ह पार्टीसारख्या पार्ट्या करतात. एवढंच नाही तर रिव्ह पार्टीसाठी ज्या मुलींना बोलावलं जातं त्या मुलींच्या थंड पेयामध्ये, त्यांच्या पेयामध्ये अंमली पदार्थ मिक्स केले जातात, औषधी गोळ्या मिक्स केल्या जातात आणि त्या गोळ्यांच्या माध्यमातून त्या मुलींना बेशुद्ध करून त्यांच्यावरती नरकामाकडून राक्षसी बलात्कारासाठी कृत्य केले जातात. अध्यक्ष महोदय, व्यसन
आणि अंमली पदार्थ हे आपल्या महाराष्ट्रासमोर अत्यंत महत्वाचं संकट झालेलं आहे. ज्या ग्रामीण भागामध्ये अध्यक्ष महोदय कुणाला ड्रग्स माहिती नव्हता, त्याचं नावही माहिती नव्हतं, कुणाला चरस माहिती नव्हता, सिगार माहिती. अध्यक्ष महोदय सांगली सारख्या जिल्ह्यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये एका सुनसान रानामध्ये ड्रग्सची फॅक्टरी सापडली. तिथे ड्रग्सचं उत्पादन होत होतं आणि ते ड्रग्स संपूर्ण ग्रामीण भागामध्ये वितरित केलं जात होतं. त्याच्याही पुढे जाऊन अध्यक्ष महोदय विद्यासारख्या शहरामध्ये एका भरवस्तीमध्ये ड्रग्सचा खुलेआम व्यवसाय होणारं गोडाऊन सापडलं आणि त्याच्याही पुढची स्वतंत्र अध्यक्ष महोदय याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हे महिलांचं आहे. अध्यक्ष महोदय एकीकडे सरकार दारूबंदी करा म्हणतं आणि दुसरीकडे सरकार दारूच्या धंद्यासाठी दारूच्या दुकानासाठी खुलेआम लायसन देतं. लायसन देताना सरकार म्हणतं की या दारूच्या व्यवसायातून अंमली पदार्थांच्या विक्रीतून सरकारला मोठा टॅक्स मिळतो आणि त्या टॅक्स मधून आम्हाला राज्याचा विकास करता येतो. अध्यक्ष महोदय ज्या आपल्या देशाकडे तरुणाचा देश म्हणून पाहिलं जातं त्या देशातला प्रत्येक तरुण आज व्यसनाच्या खाईत जात आहे. आणि जर तरुणाचं भविष्य अंधारात झालं, तरुणच नष्ट झाला तर अध्यक्ष महोदय त्या विकासाला करायचं काय? म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी माझी सरकारला विनंती आहे की दारूबंदीची जी तुम्ही पास केलेली कृती आहे ती जर सत्यात उतरवायची असेल तर दारूच्या दुकानाला जी तुम्ही परवानगी देता ती पहिल्यांदा बंद केली पाहिजे. अध्यक्ष महोदय सिगारेट स्मोकिंग इंजुरियस टू हेल्थ असं टॉपिकवरती लिहिलं जातं. आमचं सरकार ती लिहिण्याची सक्ती करतं आणि सिगारेट तोडणं हे शरीराला घातक आहे सांगतं. मग मला सांगा शरीराला घातक असणाऱ्या वस्तूंची विक्री करून देण्यासाठी परवानगी सरकार का देते? अध्यक्ष महोदय ही सरकारची जी पद्धती आहे ती चुकीची आहे. जर अंमली पदार्थ आणि त्यांचा गैरवापर आणि त्याचे दुष्परिणाम रोखायचे असतील तर सरकारला या पदार्थावरती कायमस्वरूपी जीवनबंदी घालावी लागेल. तरच आजचा युवक वाचेल, नाहीतर आजच्या युवकाचं भविष्य निश्चित स्वरूपाने अध्यक्ष महोदय अंधारात आहे. याच्यासाठी मी सरकारला विनंती करतो अध्यक्ष महोदय की सरकारने या गोष्टीवरती गंभीर विचार केला पाहिजे. वकील साहेब आले. वकील साहेब तुम्ही म्हणलेला 2-3 दिवसानं परत तुझी केस तर मी घेऊ शकत नाही. का वकील साहेब? अरे थोड्याशा अडचणी आहेत माझ्या, मी तुला एक चांगला वकील बघून देतो. नाही वकील साहेब तुम्ही असं करू नका. अरे कसली केस? अरे काय झालं ते तुला पुण्याच्या पोर्टोकालच्या खाली 1-2 डॉक्टरांचा मृत्यू झालेली केस आठवत असेल ना? अरे त्याच्यातच ह्याची प्रेयसी गेली आणि तो म्हणतो माझी केस फाईल पाहिली पण अरे मला थोड्या अडचणीत त्याच्यामुळे मला घेता येणार नाही केस. काय झालं? अरे आहेत थोड्या अडचणी त्याच्यामुळं. अरे मी तुला कधीच माणसांना पाहिजे नाही, आज तू माणसातेस. अरे काय थोडा प्रॉब्लेम आहे नाही करणार मी सांगतो तुला नंतर. असं काय अडचण त्याच्यामुळे नाही घेता येत मला ही केस. अरे त्या व्यापाऱ्यानं तुलाही भरपूर पैसे दिला वाटतं म्हणून तो केस घेत नाही. अरे काय केलीस काय करतोस तुला माहिती आहे ना मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच प्रामाणिकपणा सोडला नाही. मग आज का ती केस घेत नाहीस तू? अरे नाही घेत हे मला अडचण थोडी. हे बघ असं काय मी तुला एक चांगला वकील बघून देतो की तुझी फाईल घे आणि तू त्याच्याकडे जा. काय नाही सर ही केस तुम्हीच घ्या. अरे जा रे जा मी सांगतो नंतर जा. नाही सर तुम्ही तर सांगायला साहेब. हे बघ मी तुला नंतर बोलतो या गोष्टीवरती. जाऊ दे आता मला या विषयावरती बोलायचं नाही. ठीक आहे चल. अरे ती केस घेऊ नको म्हणल्यापासून तुझं लक्षच नाही, जेवत नाहीस काय नाहीस. तुला माहिती नाही की पोर्शो गाडी चालवून अल्कोहोल मुलांना दारूच्या नशेत त्या 2 डॉक्टर मुलींचा अक्षरशः खून केला. मी ज्यावेळेला कॉलेजला होतो ना त्यावेळेला रिव्ह्यू पार्टीमध्ये माझ्या प्रेयसीला असंच कोणीतरी फसवून दिलं आणि रिव्ह्यू पार्टीमध्ये पार्टी करत असताना तिच्या थंड पेयामध्ये त्यांनी अंमली पदार्थ मिक्स केले आणि तिला बेशुद्ध केलं आणि बेशुद्ध आवाज त्या दरात मला अक्षरशः तिच्या शरीरातील लचके तोडले लचके पण त्याही वेळेला मी काहीच करू शकलो नाही. अगं 3 टक्का आज सुद्धा मला छेडते, आज सुद्धा मला छेडते. अगं मला वाटत होतं नाही मी माझ्या प्रेयसीला न्याय देऊ शकलो नाही किंवा त्यांच्या प्रेयसीला तरी न्याय द्यावा म्हणून मी केस घेत होतो. प्रत्येकाला जसं घेऊन जर मागच करलं
तर मला सांग, त्या अंमली पदार्थाची शिकार होऊन देशातल्या ग्रामीण भागातल्या तरुणांच्या आयुष्याची होळी व्हायला लागली, प्रिया होळी व्हायला लागली. त्यांचं आयुष्य वाचवण्यासाठी जर कोणीच पुढे आलं नाही तर या देशाचं काय व्हायचं, देशाच्या या तरुण पिढीचं काय व्हायचं? अगं तरुणाला भविष्यातल्या देशाचं भविष्य समजलं जातं, पण आज तोच तरुण व्यसनाच्या आहारी गेलाय. आज त्याच तरुणापुढं अनेक प्रश्न निर्माण झाले, पण त्या प्रश्नाकडे त्याचं दुर्लक्ष होईल. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारं 8-9 वर्षाचं पोरगं गुटख्याची पुडी घेऊन वर्गात जातं. मास्तरला बिनारी पिढी नष्ट झाली आणि आमची वाताहत व्हायला लागली प्रिया, म्हणून मला फक्त केस घ्यायची होती. असू दे, तुला सांगण्यात काहीच अर्थ नाही. प्लीज तुम्हाला सारखं विचार नकोस. चल तुझं तू काम बघ. काय वकील साहेब, पहिलीच विजया पोरांना व्यसनमुक्ती शिकवून घेणार काय? होय गुरुजी, खरं तर शासनाचं एकदम चुकीचं धोरण आहे. अहो ते पहिली दुसरीच्या पूर्ण काय म्हणतो अंमली पदार्थ काय, पण सरकारच्या योजनाच असेच ते बघा. आजार लेण्याला आणि इंजेक्शन पकावीला, पण जाऊ द्या, कुठं आपण तरी विचार करत बसायचं. बर मी येऊ का? अरे आज माझी इच्छा नसताना तरी मी आलोय माझं दप्तर घ्यायला. आणि ऐकून तर घे, बोलतो तुला नंतर. असू दे, तुझी आणि माझी शेवटची भेट आहे, येतो मी. अरे अरे असं काय करतोस? अरे थांब थांब, अरे ऐकून तरी घे. हे बघ, तुझे राहिलेले कागद घे आणि पुन्हा माझ्या ऑफिसला येऊ नकोस, लक्षात ठेव. अरे कुमार, आय एम सॉरी. ही केस तुला नुसतीच घ्यायची नाही, तर ही केस तुला लढायची आणि जिंकायची. ही घे पाहिजे. हा घे. थँक्यू प्रिया. बघितलं, जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आपण उडायला पाहिजे. पूर्वी मास्तराला बोलण्याची आणि मास्तरासमोर उभं राहण्याचं धाडस कुठलं मुलात होत नव्हतं, पण आज त्याच मास्तरापुढे उभं राहून मुलं बिनधोकपणे बिनधास्तपणे सिगारेट ओढत असतात आणि पिढी मास्तरच्या हातात ही छडी गेलेली पिढी बेशिस्त झाली. पुन्हा मास्तरच्या हातात छडी दिल्याशिवाय ही पिढी शिस्तबद्ध होणार नाही आणि बेशिस्त झाली, म्हणूनच त्या अंमली पदार्थाच्या मागे लागली. अंमली पदार्थामुळे आज आमच्या देशातला तरुण त्याच्या तरुणाच्या जीविताला तो धोका आहेच आहे, पण त्याच्यामुळं समाजामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. एखादी युवती अगदी तारुण्यात येते आणि तारुण्यात आल्यानंतर तिचा पती दारू किंवा अंमली पदार्थाच्या नशेमध्ये चूर होऊन त्याचा जीव त्याला गमवावा लागतो आणि मग त्या विधवा स्त्रीकडे समाजातल्या वासनांना अशा बघतात की फक्त नजरेने तिच्यावरती बलात्कार केला जातो. त्या 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 स्त्रीचा काय काय दोष असेल? एवढी एवढी छोटी छोटी बाळं जे आपल्या आईला वडिलांना पोरगी होतात का? तर फक्त आणि फक्त व्यसनामुळं. व्यसनाच्या आहारी जाऊन लिव्हरमुळं मरण्याची संख्या आताच्या मृत्यूच्या आकड्याप्रमाणे 35% संख्या फक्त दारूच्या आहारी जाऊन मरण्याची संख्या, ज्यांचे लिव्हर खराब होतात आणि मरतात अशा लोकांची. लक्षात ठेवा, आजच्या तरुणांच्या व्यसनाधीनतेमुळं आमच्या राज्याचा नकाशा बदलताना दिसतोय. आम्ही आज जर या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर आजची पिढी या व्यसनाच्या खाली जाईल आणि पुन्हा मग आम्ही व्यसनमुक्तीसाठी मोठमोठे लढे उभा करतो. खरंच जोपर्यंत एखादं प्रकरण होत नाही तोपर्यंत ते प्रकरण होणारच नाही, याच्यासाठी प्रयत्न करणं आमच्याकडे होतच नाही. एखादं प्रकरण होतं आणि मग त्या प्रकरणाचा निषेध होतो, मेणबत्त्याचे मोर्चे काढले जातात, संसदेमध्ये आवाज उठवले जातात, उपोषण केले जातात, आंदोलन केली जातात. पण हे घटने अगोदर जर आपण सजग झालो, जागृत झालो तर निश्चित स्वरूपानं पुन्हा एकदा आपला देश सुटला म्हणून. खरंच आजच्या आपल्या सगळ्यांची अवस्था व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांमुळे उशीर काल होता होता काळ रात्र झाली. उशीर काल होता काळ रात्र झाली आणि आयुष्याच्या पुन्हा पेटवा मशाली आणि त्या मशाली जाळून टाका हा अंमली पदार्थांचा नंगा नाच, हा अंमली पदार्थांमुळे होणारा दुष्परिणामांचा सगळा कयास. आणि मग पहा पुन्हा एकदा सारे जहां सच्चा हिंदुस्ता हमारा, हम बुलबुले हैं इसकी, एक गुलिस्ता हमारा, एक गुलिस्ता हमारा. धन्यवाद.